कारण मी आहे तेजश्री आणि तेजश्री रेसिपीज मध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत साबुदाणा वडा। त्याच्यासाठी आपण साहित्य बघून घेऊयात। इथे 1.5 कप साबुदाणा भिजत घातलेले, रात्री मी भिजत घातला होता। 2 उकडलेले बटाटे, 2 मिरच्या बारीक चिरून आणि 2 अशाच चटणीसाठी, आणि कोथिंबीर, खोबरं, कढीपत्ता, मीठ आणि शेंगदाण्याचं कूट आणि तेल। आता आपण साबुदाण्याचं पीठ हे करून घेऊया। साबुदाणा काढून घेऊया। बटाटे घालूया कुस्करून। चवीपुरतं मीठ, बारीक चिरलेली मिरची, कोथिंबीर आणि हा शेंगदाण्याचा कूट। आता हे सगळं मसाला घातलेला मिक्स करून घेऊया। हे आता आपण पीठ सगळं मळून घेतलेलं आहे साबुदाण्याचं। आता हे जे आपण छोटे छोटे बॉल करून वडे बनवून घेऊयात। अशा साईजचे आपण हे सगळे वडे बनवून घेऊयात। अशा प्रकारे आपले सगळे वडे असे आपण हे करून घेतलेले आहेत, तयार करून घेतलेले आहेत। आता आपण फ्राय करून घेऊया वडे। कढई तापायला ठेवलेली आहे, त्यात आता तेल ओतूया फ्राय करायला। एका बाजूने भाजले, आता थोडेसे आता पलटून घेऊया। असे दोन्ही बाजूनी छान असे भाजून घेऊया। आता हे वडे आपले फ्राय झालेले आहेत। आता वडे काढून घेऊया। टाकून घेऊया आता। अशा पद्धतीने आपण सगळे वडे फ्राय करून घेऊयात। ही पण बॅच तळून झालेली आहे। आता ही बॅच काढून घेऊया। अशा पद्धतीने हे पण वडे तळून घेऊया। अशा पद्धतीने आपले सगळे वडे तळून झालेले आहेत। आता आपण चटणी बनवून घेऊया। मिक्सरचं भांडं घेतलं आहे, त्यात आपण चटणीसाठी खोबरं ऍड करूया।
खोबरं ॲड करून झालेले आहे. त्यात ह्या 2 हिरव्या मिरच्या टाकूयात. थोडीशी कोथिंबीर, चवीपुरतं मीठ, चटणी वाटून झालेली आहे. आता काढून घेऊया. आता चटणीला तडका देऊन घेऊया. तडक्यासाठी तेल, आता मोहरी, मोहरी तडतडली की जिरं, कढीपत्ता, चटणी रेडी आहे. आपले वडे पण रेडी आहेत. आता आपण सर्व करूया. नवीन नवीन रेसिपीज बघण्यासाठी माझ्या चॅनेलला तेजश्रीज रेसिपीज फूड अँड मोरला सबस्क्राईब करा आणि इंस्टावर बघत असाल तर फॉलो करा. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.